चला प्लीज पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात झाली आहे. प्लीज चला मॅच कडे वळूया. डीजे आपण रेडी राहायचं प्लीज. चला डीजे सुद्धा रेडी आहेत. ऑफिशियल लाईव्ह ची टीम सुद्धा आमच्या सोबत रेडी आहे. त्याचबरोबर ऑफिशियल अंपायर सुद्धा आमच्या सोबत रेडी आहे. चांदवली संघ चांदे संघ प्लीज या. चांदे संघ प्लीज या. लॉट्स पाडले जातात. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कम ऑन डीजे. कम ऑन डीजे. धन्यवाद. पहा चर्चा आहे मैदानामध्ये, चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये. बैलगाडी शर्यतीची आणि बैलगाडी शर्यतीची गाणे ऐकवली जातात. फुल टॉस चेंडू स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा खणखणीत षटकार. फुल पुन्हा मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा आणखीन एक षटकार. कम ऑन डीजे. पुन्हा मोठा फटका खेळलाय. उंची जास्त आहे, अंतर कमी. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक इनटू दी बास्केट. अजून एक धक्का बसतोय टीम. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. खर तर 22 धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसलाय पहिला टीम दहीगाव संघाला. आणि इन एट नंबर 3 वन डाऊन पोझिशन वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम अजय हुकमाचा एक्का गारद झालाय. खर तर 22 धावसंख्येवरती नवीन फलंदाज इन एट नंबर 3 आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. अविनाश. खर तर 3 षटकांची लढत आहे. कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे विविधता, आक्रमक फटकेबाजी हे असणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं. शांत संयमी इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम हे सुद्धा कधी कधी होताना पाहायला मिळतं जेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. पुलचा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या पाठीमागे. थोडंसं फंबलिंग झाले तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट होती. खरं तर क्रिकेटमध्ये 4 टीला खूप महत्व आहे. टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टॅलेंट, टी म्हणजे टेक्निक आणि टी म्हणजे टायमिंग. या 4 टीला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. आणि या 4 गोष्टी जर तुमच्याकडे चांगलं असेल तर नक्की तुम्ही क्वालिटी क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. 23 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. म्हणतात ना जो खिलाडी टाइमिंग के साथ खेलता है वो खिलाडी सही होता है. खरं तर आता टायमिंग वरती भर दिला या फलंदाजानं. कुणालचा विचार केला तर 6 चेंडू 20 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आहे 23. दुसरं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा सामना झाला. एकच धाव खर्च केली आहे. 23 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुलचा फटका मिस टाइम स्ट्रोक चेंडूच्या खाली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडलाय गोलंदाजानं. धक्का क्रमांक बसलाय दुसरा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना वेळ बदलायला वेळ लागत नाही. आता जर पाहिलं या मॅचचा लेखाजोखा जर पाहिला पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या होती. आता 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 3 धावसंख्या आतापर्यंत खर्च केली गेली. 2 विकेट सुद्धा मिळालेल्या पाहायला मिळतात. जेव्हा म्हणतात ना
जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभा राहायचं असतं, आणि जेव्हा फक्त उत्तर म्हणून उभा राहायचं नसतं तर उठून सुद्धा दिसायचं असतं. आता इथे उठून कोण दिसणार, गोलंदाज ओमकार की फलंदाज समीर? पुण्याचा चांगला फटका, फुलचा फटका खेळलाय, दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. लेझी क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होती. पुण्याचा चांगला चेंडू, पुन्हा पंच दंडित करतायत, वाईट चेंडूचा इशारा येतोय, धावफलक जाऊन पोहोचतोय. 25. पुण्याचा चांगला मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग झालेला नाही आणि तिथे सिंगल धाव येते. धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13च्या धावगतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 26 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चला डीजे कम ऑन. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा समाप्त झालाय खेळ. 26 धावसंख्या धावफलकावरती. एंड ऑफ दी 2 ओव्हर्स. स्कोर इज 26 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज. आमच्याकडे 3 नावं सुद्धा खूप मजेदार आहेत. जर तुमच्यापर्यंत कळवली गेली तर तुम्ही सुद्धा हसू शकतात. बंधू. चांगला फटका, टायमिंग आहे, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषेच्या बाहेर. कम ऑन डीजे. चला धन्यवाद. खर तर अजय गायकवाड हा गाणं गाणारा हा गीतकार. शहापूर फेस्टिवल मध्ये या सुद्धा गीत गायकाला आपण पाहिलं गाणं गाताना. या गाण्यानं खरं तर या अजय गायकवाडला फेमस केलं. मथुरचं गाणं, त्याचबरोबर अटक केली पुण्यात हे सुद्धा गाणं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पोचले सुद्धा होते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची झाली चुकी, चेंडू झालाय धरतीला दान, चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषेच्या बाहेर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 34 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या आतापर्यंत. बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांनी दंडित केलाय. 9 चेंडूंचा इशारा येतोय, म्हणजे चेंडू असेल आता फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणतात ना
आधार आणि उधार या दोन शब्दांना खूप धार आहे. जर जो आधार देतो त्यालाच खरं तर या दोन्ही शब्दांना कापलं जातं, गरज करणाऱ्यांनाच परत कापलं जातं. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला अलॉंग दी कार्पेट, डीप बॅकवर्ड क्षेत्र निवडलं, कॉलिंग नाहीये प्रॉपर आणि अजून एक विकेट मिळतीये टीम धन्यवाद डीजे. खर तर नाव किती सुंदर आहे पहा तारा, आणि प्रत्येकाला आठवलं असेल म्हणजे तो ब्रायन लारा, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक 400 धावसंख्या सुद्धा बनवली होती. आजही तो रेकॉर्ड अबाधित आहे. प्रणव दनवडेनं मारलेल्या 1000 धावा ही सगळ्यांच्या लक्षात असतील एका मॅच मध्ये. खर तर स्कूल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना खर तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्कूल क्रिकेट खेळताना 1000 तब्बल धावा बनवल्या होता असा प्रणव दनवडे सुद्धा आठवत असेल. पुन्हा एकदा चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत एकच धाव जातीये कंप्लीट, दूरवरती राहिले, कॉलिंग प्रॉपर नाहीये आणि अजून एक विकेट मिळते धावबादची का डीजे. सदोतीस धावसंख्या धावफलकावरती शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी असतील. पुन्हा एकदा चांगला फटका, प्रोटेक्शन आहे, एकच धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय दोन फलंदाजांच्या माध्यमामध्ये. 39 धावसंख्या धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू. खरं तर किती धावांचा पाठलाग करायचा या चेंडूवरती डिपेंड असेल. एक षटकार, एक चौकार की डॉट चेंडू हा प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मिस झाले, वेग होता तेच तर आणि फलंदाज राहिले क्रीज पासून थोडेसे सुरक्षित पाहायला मिळतात आणि एक धाव कंप्लीट झाली. 40 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 41 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी टीम बेलवर्ड संघाला. प्रथम फलंदाजी करताना खरं तर प्रथम फलंदाजी करताना खरं तर 40 धावसंख्या बनवली गेली आहे दहीगाव संघाच्या माध्यमातून. बेलवड संघाला 41 धावांचं टार्गेट आहे. प्लीज थोडस धावा. आयुष्यामध्ये संघर्ष करायचा असेल तर धाव करावी लागते. आता धाव करावी लागणार आहे आयोजकांना आणि दोन्ही संघांना सुद्धा. असू द्या, ते आहेत म्हणून आपण आहोत. 3 षटकांची लढत आहे. 41 धावांचं टार्गेट आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते बेलवड संघाच्या माध्यमातून. सचिन आणि एका बाजूला बाला पाहायला मिळतोय. विशू सुद्धा आपण पाहतोय. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये विशूने सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली. संघाला पराभव पत्करावा लागला. क्रुगर मध्ये खरं तर क्रुगर टीम कडून क्रिकेट खेळतात. पुण्याचं मैदान, डेक्कन जिमखानाचं मैदान या विशूनं गाजवलंय. आज या मैदानावरती विशूच्या फलंदाजीनं खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये राजे निर्माण केलं होतं, पण बच्चाची कामगिरी थोडीशी खराब राहिली. संघनायकच कुठेतरी कमी पडला. त्यामुळं आज बकासूर सुद्धा हरलाय आणि बच्चा सुद्धा हरलाय. समीकरण राहिलंय, बच्चा जेव्हा जेव्हा हरतो तेव्हा बकासूर सुद्धा हरतो.
3 षटकांच्या लढतीमध्ये 41 धावांचं टार्गेट आहे. पटला करायचं 41 धावांचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू गेला सीमारेषा बाहेर येतोय चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती धाबांचं अकाउंट ओपन केलंय चौकारानं. म्हणजे सुरुवात खूप सुंदर राहिली आहे. 4 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच फटक्याला टार्गेट करायचं होतं त्याच क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि 2 सुद्धा धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 6 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बाईकच्या माध्यमातून 2 धाबा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. सहा धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. काय वेग आहे. तेज तर्रार वेग पाहायला भेटतोय गोलंदाजाचा. गोलंदाज तारा आणि तारे दाखवतात दिवसा. नाव तारा आहे आणि फलंदाजाला खरं तर तारे दाखवायला सुरुवात केली आहे दिवसा. आज बैलगाडी क्षेत्रामध्ये ताराचं रायमिंग वर्ड्स मध्ये आपण लारा सुद्धा एक बैल आहे. तो सुद्धा आज बैल नामांकित आपण पाहतोय. मथुरची गाडी त्यानं पुसेगाव मध्ये मारली होती. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. गाणं सुद्धा पहा तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी फक्त स्पेशली आयोजन केलं गेलंय. समीर बच्चा, कैलास गागल आणि त्यांच्यासोबत किरण आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व मित्र परिवारांच्या माध्यमातून हे स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषक आयोजित केलं गेलं आहे. 33,000 रुपयांचं रोख पारितोषिक, आकर्षक 4 फुटाची ट्रॉफी सुद्धा विजयी संघाला दिली जाते. 22,000 रुपयांचं द्वितीय पारितोषिक. 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. हाय व्होल्टेज मॅच आहे. बिग फाईट आहे मैदानावरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा वेगाने बीट केला. टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर दिलं गेलंय. एक षटकार तू मारू शकतो तर एक चेंडू मी तुला निर्धाव टाकू शकतो. हेच फलंदाजाने सांगितलंय. म्हणतात ना वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाला निर्धाव चेंडू टाकायला जास्त वेळ लागला नाही. एकच चेंडू फक्त ठराविक 60 सेकंद लागली असतील. 60 सेकंदामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाजानं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे सुद्धा आता थांबायला नाव घेईना झालंय. जसं जसं मशीन गरम होते तसं तसं आता डीजेचा मोबाईल सुद्धा गरम व्हायला लागलाय. चांगली चांगली गाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये लागायला लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे खरं तर सूर्य मावळतीला चाललाय
आणि डीजे आता दिवसेंदिवस चांगली गाणी लावायला लागलाय. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. समीकरण आहे 12 चेंडू 25 धावांची गरज. मॅच मध्ये रंगत येणार आहे. दोन्ही बाजूला बलाढ्य खेळाडू पाहायला मिळत आहेत. बिग फॅट आहे, हाय व्होल्टेज मॅच आहे. आणि कोण जिंकणार कोण जाणार दुसऱ्या फेरीमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऐकायचं असेल तर अनुभवायचं असेल तर केबीडी लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घ्या. अन्यथा तुम्हाला यावं लागेल या कानविंदेच्या मैदानावरती या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळते. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये हरेश घरत आणि मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला कृष्णा माडे. नावं सुद्धा वेगळे आहेत, आमच्या ऐकण्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे चुकी होऊ शकते थोडीफार, समजून घ्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगाने बीट केला. निर्धाव चेंडू दबाव 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 वाढताना पाहायला मिळतोय. आता कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, टेम्परामेंट दाखवावं लागेल, टायमिंग वरती क्रिकेट खेळावं लागेल. 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. आणि नंतर 3 षटकारांसाठी सन्माननीय प्रदीप पागी साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 5000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगाने बीट केला. अजय खरं तर एक नावाजलेला गोलंदाज, नामांकित गोलंदाज आहे. त्या गोलंदाजानं स्वतःच्या नावाला साजेशी अशी कामगिरी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता समीकरण असेल 6 चेंडू 19 धावांची गरज. मगाची मॅच मध्ये पाहिलं 6 चेंडू मध्ये जवळपास 19 धावसंख्येची गरज होती. वाशाळा अगेन्स्ट चांदेचा संघ होता आणि तब्बल 1 धावेने संघ जिंकला होता चांदे संघ. चला अजून एक बक्षिसांचा वर्षाव येतोय पहा. म्हणतात ना पैसा असला म्हणून माणूस कधी रॉयल होत नाही. रॉयल असण्यासाठी माणूस हा रिअल असावा लागतो. आणि सन्माननीय सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचं बक्षीस लावलं गेलं. त्यानंतर प्रदीप पाटील साहेबांच्या सुद्धा माध्यमातून 5000 रुपयांचं बक्षीस. आता रेलसेल दोघांमध्ये लागेल मला वाटतं. 5 10 सुद्धा होऊ शकतं हळूहळू. चला स्कॅनर आमचा सुद्धा ओपन आहे. चला परत बक्षिसामध्ये वाढ होतीये. 10,000 रुपयांचं बक्षीस. 5 3 बॅक टू बॅक 3 षटकार बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. प्लीज पंच मॅचला सुरुवात करा. या षटकामध्ये जर 3 षटकार मारले तर कृष्णा माडेसाठी सुद्धा बक्षीस आले. म्हणजे एक वेगळं बक्षीस. प्रदीप पागी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस अंपायरला सुद्धा दिलं जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटचा आतली कड घेऊन खरं तर माघार घेतलेली दिसतीये खरं तर आताच रणांगणातून. 22 धावसंख्या धावफलकावरती. 5 चेंडू 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चांदे संघाचे संघनायक या व्यासपीठासमोर प्लीज. पुण्याचा मोठा फटका मॅच मध्ये आली आहे तर रंगत. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. चार चेंडू समीकरण आहे 13 धावांची गरज. आता कोणाचे वाजणार 13 आणि 12. आता समीकरण आहे 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चुकी झाली. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. चला प्लीज लेट करू नका, उशीर करू नका. ऑफिशियल अंपायर्स लक्ष द्या प्लीज. ऑफिशियल अंपायर थोडंसं स्पीड अप घ्या प्लीज प्लीज प्लीज.
4 चेंडू 9 धावांची गरज आहे. सॉरी 3 चेंडू 9 धावांची गरज. सॉरी 3 चेंडू 9 धावांची गरज. एक मॅच मध्ये रंगत येणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हवेची सुद्धा एक गंमत असते. 3 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू मिस झालाय फलंदाज. पुन्हा एकदा मॅच मध्ये केलाय कमबॅक. 2 चेंडू 9 धावांची गरज. एक षटकार येईल का, एक चौकार येईल का, हा प्रश्न पडलाय. आता षटकार आणि चौकारांना सुद्धा बक्षिसं लावली जातील. 2 चेंडू 9 धावांची गरज. अक्षय वाघेरे यांनी जर चेंडू अक्षय वाघे यांनी जर चेंडू अडवला तर 500 रुपयांचं बक्षीस सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आता रंगत आली आहे. समीकरण आहे 1 चेंडू 5 धावांची गरज. चला धन्यवाद डीजे. थोडस थांबा प्लीज. टीम मीटिंग नको. ऑफिशियल अंपायर्स प्लीज 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 थोडस फास्ट घ्या. 5:20 झालेले आहेत. जर वेळ झाला तर दोन्ही संघांनी क्वालिफाय झालेल्या 3 संघांनी नोंद घ्यायची. 2 षटकांची सुद्धा मॅच खेळवली जाऊ शकते. त्यामुळं सहकार्य होणं गरजेचं आहे आणि क्वालिफायची मॅच आजच होणार आहे. त्यामुळं सहकार्य तुमचं महत्वाचं आहे. सहकार्य असणं गरजेचं असतं. वेळेनुसार माणसाला कधी कधी बदल सुद्धा करावा लागतो आणि इथे बदल सुद्धा करावा जर लागला तर तुम्हाला सॅक्रिफाईस सुद्धा करावं लागेल. चला अक्षय वाघे आपल्यासाठी एक बक्षीस आहे. बक्षीस जिंका 500 रुपयांचं बक्षीस आहे. खूप मोठं बक्षीस आहे. 1 किलो चिकन सुद्धा मिळू शकतं. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे सन्माननीय अक्षय वाघे यांच्यासाठी. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू. काय होतंय, काय होतंय, कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ जाऊन पोहोचतोय 3ऱ्या फेरीमध्ये. टीम बेलवाड दानिव टीम जाऊन पोहोचतीये. दहीगाव संघ या. अजय अजय प्लीज अजय या इकडं. ज्या वेगाने तुम्ही जल्लोष केला त्याच वेगाने टॉस बॉक्स मध्ये या.